लीड त्या ठिकाणी ते घेत आहे, निर्णायक लीड घेतलेला आहे. नंतर राहुल आयर हे लीडवरती आहेत. मालेगावचे अजून अपडेट आपल्या समोर येते आहे, आपण त्याची अपडेट घेऊया. हा मारू सर, बोला काय मालेगावचे अपडेट. हा नमस्कार. मालेगावची 12व्या फेरीची जी अपडेट आहे, अद्वय आबा हिरे यांना 1108 12व्या फेरीमध्ये मिळालेले आहे. तर 7826 मतं दादाजी दगडी भुसे यांना मिळालेले. आपण जर लक्ष दिलं तर आतापर्यंतच्या सगळ्या 12 फेरीपर्यंत सगळ्यात जास्त मतदान दादाजी दगडू भुसे यांना 7826 इथे आलेले. बाकी प्रत्येक फेरीमध्ये कुठे 6000 6700 6000 7000 वगैरे एकदा 7122 होते आणि त्याच्यानंतर 10व्या फेरीला 7480 होते आणि आता 12व्या फेरीमध्ये 7826 मत आहे आणि बंडू काका बच्चू यांना 2525 मत आहे. तर अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर 17470 वर अद्वै हिरे जात आहेत आणि 78717 दादाजी दगडू भुसे यांचे आहेत आणि 25556 हे बंडू काका बच्चू आहेत. आणि म्हणजेच दादाजी दगडू भुसे साधारणतः 53197 मतांनी त्यांनी 12व्या फेरी अखेर आघाडी घेतलेली आहे. ही खूप मोठी आघाडी आहे. जर आपण आता मत जर मोजली तर साधारणतः कितीची आघाडी बोलले, परत एकदा. 53197 ची आघाडी आहे आणि साधारणतः 1,18,000 मतांची मतमोजणी देखील झालेली आहे. 1,18,000 मतांची मतमोजणीमध्ये 53,197 मतं त्यांना मिळालेले. त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट अशी आहे की मालेगाव मध्यमध्ये आसिफ शेख या 8व्या फेरीला 14,077 मतांनी त्यांनी आघाडी घेतली होती, परंतु 9व्या फेरीला आसिफ शेख हे 2,000 साधारणतः मागे पडले. तर 9व्या फेरीमध्ये आसिफ शेख यांना 12,774 मतं मिळाली. याचाच अर्थ 9व्या फेरीमध्ये मालेगाव मध्यमध्ये मुक्ती इस्माईल यांना आसिफ शेख पेक्षा जास्त मतं मिळालेली आहेत. नक्कीच सर, काही अपडेट असेल तर नक्कीच आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवाल ही अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद सर. ओके. नक्कीच चांदवडमधून देखील आपल्या अपडेट आता या ठिकाणी